बारामतीमध्ये सालाबादप्रमाणे नवरात्रीच्या उत्सवामध्ये माळवरची देवी येथे घटस्थापना होत असते आणि त्यामुळे या ठिकाणी यात्रेचे स्वरूप प्राप्त होते। मोठी यात्रा त्या ठिकाणी भरत असते। साहजिकच जत्रा म्हटलं की या जत्रेत अनेक प्रकारची खेळणी आणि पाळणे येत असतात। खरं तर याबाबत शासनाची विशिष्ट नियमावली जरी नसली तरी त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने काही अटी व शर्ती घालून दिल्या जातात। मग असं असताना या अटी व शर्तीचा भंग करून या पाळण्यावाल्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याची सुपारी घेतली काय, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। खरं तर पाळणे लोखंडी असल्याने त्यावर इलेक्ट्रॉनिक दिवे अथवा लाईट लावण्याची परवानगी नसतानाही या पाळणावाल्यांकडून सगळे नियम धाब्यावर बसवत या लाइटिंगची वायरिंग चक्क उघड्यावर ठेवली असून यातून जर काही जीवितहानी झाली तर याला नेमकं जबाबदार कोण? नगरपालिका प्रशासन की पोलीस प्रशासन? त्यामुळे अशा प्रकारच्या पाळणे मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि सगळे साहित्य जप्त करण्यात यावे अशी मागणी आता बारामतीकरांकडून करण्यात येऊ लागली आहे। माळावरच्या देवीवरती यात्रेनिमित्त गेलो होतो। यात्रेनिमित्त गेला असताना आम्ही जिथं पाळणे वगैरे लावलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी एक आम्हाला गंभीर बाब लक्षात आली की बाबा ह्या ठिकाणी पूर्णपणे इलेक्ट्रिशियन म्हणजे लाईटी वगैरे त्या पूर्णपणे लोखंडी पाळण्याला लावलेले आहेत। आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत। असे पावसाळ्याचे दिवस चालू असताना पण पूर्ण त्या पाळण्यावरती लाइटिंगचं पूर्ण जाळच टाकलेलं आहे त्यांनी। त्याला कुठलीही सुरक्षा नाही। प्रत्येक ठिकाणी जॉईंट मारलेले आहेत। त्या ठिकाणी बघितलं गेलं तर सुरक्षेची सगळ्यात मोठी गंभीर बाब पुढे आलेली। कसल्याही प्रकारची सुरक्षितता नाही त्या ठिकाणी। पूर्ण चिखल झालेला आहे खाली। नगरपालिकेने त्या ठिकाणी मुर्मीकरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या। अशा कुठल्याही गोष्टी तिथं दिसून येत नाही। तर पोलीस प्रशासनाने त्यांना 1 ते 19 अटी दिलेल्या आहेत, पण त्या अटीचा पण पूर्णपणे त्या ठिकाणी भंग केलेला आहे त्यांनी। कुठल्याही तिथं सुरक्षा नाही आहे। ज्या पोलीस प्रशासनाने अटी आणि नियम त्यांना घालून दिलेले आहेत पण ते कुठंच दिसत नाही। तर त्या ठिकाणी त्यांनी पोलीस प्रशासनाची बी फसवणूक केलेली। मुळात अग्निशामक दलांनी त्यांना परवानगी दिलेली पण त्या ठिकाणी अग्निशामकची कुठलीही गाडी दिसत नाही। अग्निशामकच्या नियमानुसार कुठलेही त्या ठिकाणी सुरक्षेचे त्यांनी तिथं कामकाज केलेले दिसत नाही। अग्निशामक दलांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांचा जे परवाना आहे तो रद्द करावा आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा। आम्ही अग्निशामक दलालाही चर्चा केली, नगर परिषदेलाही चर्चा केली, पण ती सीओई आम्हाला प्रत्येक वेळा नुसतं आम्ही कारवाई करतो असं बोलतात पण कुठलीही तिथं कारवाई होत नाही, पाहणी होत नाही। आमचं असं मत आहे की कुठंतरी आर्थिक हित साधून त्यांना परवाने दिलेले आहेत। असं जर होत असेल तर उद्या जर एखादा तिथं अपघात घडला तर त्या अपघाताला जबाबदार कोण? त्याच्यामुळे तात्काळ पोलीस प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा। खरं तर सालाबादप्रमाणे नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी सुरू आहे। बारामतीमध्ये माळावरच्या देवीच्या या ठिकाणी खरं तर घटस्थापना होते आणि घटस्थापनेमध्ये या ठिकाणी मोठ्या स्वरूपात उत्साहाला त्या ठिकाणी सुरुवात होते। खरं तर उत्सव म्हटलं की यात्रा आली जत्रा आली। यामध्ये माळावरच्या देवीचे इथं मोठे यात्रा त्या ठिकाणी भरत असते आणि यात्रा म्हटलं की त्या ठिकाणी जे इलेक्ट्रॉनिक पाळणे आहेत हे पाळणे त्या ठिकाणी येतात। खरं तर या पाळण्यांसंदर्भात शासनानं काही नियमावली केली जरी नसली तर यांना काही अटी आणि शर्ती त्या ठिकाणी घालण्यात आलेल्या आहेत। या अटी आणि शर्ती घालून त्या ठिकाणी परवानगी देण्याचं प्रशासनाच्या वतीनं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। तर आपण पाहू शकता इतक्या सगळ्या मोठ्या संख्येनं हे जे काही पाळणे आहेत हे पाळणे गेल्या 2 दिवसापासून या परिसरात कार्यरत आहेत। मात्र या सगळ्या पाळण्यांसाठी काही अटी आणि शर्ती बारामती पोलीस प्रशासन असेल किंवा बारामती नगरपालिका प्रशासन असेल यांच्या वतीनं त्या ठिकाणी घालण्यात आले आहेत। मग असं असताना या अटी आणि शर्तीचा भंग करून हे पाळणे नेमके या ठिकाणी लावण्यासाठी नेमकी कुणी परवानगी दिली हा सवाल त्या निमित्तानं खरं तर उपस्थित केला जातोय। या पाळण्यांसाठी खरं तर काही अटी आणि शर्ती असतात। त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं या सगळ्या पाळण्यावाल्यांना काही अटी आणि शर्ती घालण्यात आलेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्यानं खरं तर पावसाची दिवस आहेत। मात्र असं असताना या ठिकाणी जी वायरिंग केलेली आहे ही वायरिंग खरं तर खुल्यावर सोडलेली आहे। पावसाच्या दिवसामुळे खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र असं असताना या चिखलामध्येच या वायरिंग सोडल्याचं चित्र देखील या ठिकाणी आपल्याला प्रथमदर्शनी त्या ठिकाणी पाहायला मिळते। मग या सगळ्या गोष्टीला महावितरणने नेमकी कुठल्या बेसिसवर परवानगी दिली हा सवाल देखील या निमित्तानं खरं तर उपस्थित केला जातोय। यामध्ये दुसरा मुद्दा असा की या सगळ्या प्रक्रियेला बारामती नगरपालिकेची परवानगी आहे का? तर खरं तर काल या संदर्भात बारामती नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी असतील पंकज भुसे यांच्याशी खरं तर आपल्या प्रतिनिधींनी काल संपर्क केला। यामध्ये पंकज भुसे यांच्या माध्यमातून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नसल्याचं त्यांच्याकडून खरं तर सांगण्यात आलं। दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनाने नेमकी कोणत्या अटी आणि शर्ती घालून या ठिकाणी या पाळण्यावाल्यांना परवानगी दिली? खरं तर पोलीस प्रशासनाची देखील आपण भेट घेऊन त्या ठिकाणी खरं तर कोणत्या सुविधा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत किंवा कोणत्या अटी त्यांना घालण्यात आल्या आहेत। खरं तर या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स
मेडिकल स्टाफची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी खरं तर पोलीस प्रशासनाने या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मात्र असं असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी दिसत नाही. या ठिकाणी मोठ्या संख्येने जे काही वायरिंग आहे या वायरिंगमुळे खरं तर मोठी हानी होऊ शकते. यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यासाठी खरं तर प्रशासनानं तसे नियम त्या ठिकाणी घातलेले आहेत. मात्र या ठिकाणी दोन्ही नियम त्या ठिकाणी या पाळणावाल्यांकडून धाब्यावर बसवण्यात आले म्हटलं तरी खरं तर वावगं ठरणार नाही. यामध्ये प्रामुख्याने हे जे काही पाळणे लावलेले ह्या पाळण्याच्या पाठीमागे जवळपास 30 फुटावरती बॅरिगेटिंग घालण्याचे आदेश देखील या सगळ्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले आहेत. मात्र हे देखील बॅरिगेटिंग त्या ठिकाणी घालण्यात आलेलं नाही. एकंदरीत प्रशासनाचे सगळे नियम धाब्यावर बसवून खरं तर या पाळण्यावाल्यांनी खरं तर उच्छाद मांडलाय का असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण या सगळ्या प्रशासनाचे जे काही अटी आणि शर्ती आहेत या अटी शर्तीचा खरं तर भंग त्या ठिकाणी केला जातोय. आणि हे पाळण्यावाले खरं तर नेमकी जीवितहानी झाल्यानंतरच लोकांची सावध होणार का असा सवाल त्या निमित्तानं खरं तर उपस्थित केला जातोय. प्रामुख्याने यामध्ये जे काही 2 व्हीलर असतील 4 व्हीलर असतील या ठिकाणी येणार आहेत यांच्यासाठी खरं तर पार्किंगची व्यवस्था करण्याची देखील अटी शर्ती बारामती पोलीस प्रशासनाच्या वतीनं घालण्यात आलेल्या आहेत. मात्र असं असताना या सगळ्या गोष्टीची पूर्तता नसतानाही कुठल्या प्रकारे या ठिकाणी या पाळण्यांना नेमकी का परवानगी देण्यात आलेली आहे खरं तर हा एक संशोधनाचा विषय आहे. यामध्ये प्रामुख्यानं खरं तर हे जे काही पाळणे आहेत हे खरं तर मशिनरी आहेत. या मशिनरींची खरं तर सर्व्हिसिंग होणं गरजेचं असतं. मात्र या मशिनरींची सर्व्हिसिंग झाली आहे की नाही खरं तर हा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातो. या संदर्भात आपण काही अधिकाऱ्यांशी बातचीत केली. यामुळे या अधिकाऱ्यांकडून खरं तर या सगळ्या पाळण्यांचे फिटनेस परवाने खरं तर संपल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येते. एकंदरीत मग असं जर असताना हे फिटनेस परवाने संपले असले तर या पाळण्यावाल्यांना त्या ठिकाणी ही परवानगी नेमकी कुणी दिली आणि का दिली खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये प्रशासनाच्या ज्या अटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत या अटी आणि शर्तीचा खरं तर भंग या सगळ्या गोष्टींमध्ये झालेलाच प्रथमदर्शनी त्या ठिकाणी दिसत आहे. यामुळे बारामती नगरपालिका प्रशासन असेल किंवा बारामती पोलीस प्रशासन असेल या सगळ्यांवरती कारवाई करणार का? जर या ठिकाणी जर जीवितहानी झाली या ठिकाणी जर वेगळा काय अनुचित प्रकार घडला तर या सगळ्या प्रकाराला नेमकं जबाबदार कोण आणि या सगळ्या प्रकरणाची खरं तर जबाबदारी बारामती नगरपालिका अथवा बारामती पोलीस प्रशासन घेणार का? खरं तर या निमित्तानं हा सवाल या ठिकाणी बारामतीच्या नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. खरं तर पोलीस प्रशासनानं ज्या अटी आणि शर्ती घालून दिल्या होत्या या अटी आणि शर्तीचा खरं तर पालन या सगळ्या पालनावाल्यांकडून करण्यात आलेलं नाही. यामुळे बारामती पोलीस प्रशासन कोणाची जीवितहानीची वाट बघणार का याच अगोदर या सगळ्या पालनावाल्यांवर कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.